आम्ही फोन करतो तुम्हाला नंतर. आता मी जरा एक प्रेस हॅलो एका प्रेसमध्ये नंतर नगरसेवकाची हजेरी लागली म्हटलं. हो मॅडम बघितलेलं ना फक्त म्हणून मी थोडा आवाज आज सकाळीच आपले प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी श्री नारायण चौधरी यांच्या नावाने महापौर पदासाठी उमेदवारी म्हणून शिक्कामोर्तब केल्याने तो पत्र आज पक्ष कार्यालयात पाठवलं आहे. आता सुमित पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली. ते पण जे पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्याच्याबरोबर असून ते आम्हाला त्याच्यामध्ये साथ देणार आहेत आणि लवकरच ते पण आता आमची नगरसेवकांची आता मिटिंग लागणार आहे 1 दिवसामध्ये उद्यापर्यंत. आणि नारायण चौधरी यांच्या नावाची शिक्कामोर्तब झालेलं आहे. मी त्यांना पण पत्र पाठवलं आहे. जावक क्रमांकाचा असा विषय ना त्यामध्ये जावक बहुमताचा आकडा आता 100% आमच्याकडे होणार. कारण भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीबरोबर जे शिवसेनेचे पण आहे 12 नगरसेवक प्लस 1 अजून आमच्याकडे आहे. आणि अजून विकासाच्या दृष्टीने अनेक जे आहे पक्ष दुसरे पक्ष ते पण भारतीय जनता पक्षाला मदत करायला तयार आहेत. तर अशा प्रकारे आमचा जवळजवळ 48 ते 50चा आमचा आकडा पूर्ण होतो आहे. असा काय नाही. आमचा असा विषय असतो की जो पण निर्णय येतो तो वरून येतो. तर आम्ही दोन्ही नाव जेव्हा इच्छुक उमेदवारांची दोघांची नावं असंच आमचं गटनेताबद्दल पण झालं. जेवढे पण इच्छुकांची नावं होते ते वरती पाठवले. शेवटी एक मताने आमचा गटनेता संतोष शेट्टी हा यांची निवड झाली. जसा वरून नाव आला संतोष शेट्टी यांचा सर्व नगरसेवकांनी जाऊन त्याला सहकार्य केलं. तसंच त्याच पद्धतीने आता आम्ही दोन्ही नाव वरती पाठवले होते सुमित पाटील आणि नारायण चौधरी. आणि आजच नारायण चौधरी यांचं नाव वरून आज आपल्या इकडे आलं आहे आणि त्यांच्या नावाची निश्चित झालेली आहे. म्हणजे 100% होणार आहे. कारण बरेच जण भारतीय जनता पार्टीला विकासाच्या मुद्द्यावर मदत करायला तयार आहेत. इकडे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो जातपात धर्म बघत नाही. आणि भिवंडीचा जर का विकास करायचा असेल यावेळी तर भारतीय जनता पार्टीला सर्व नगरसेवक मदत करून भिवंडीचा विकास करतील याची मला 100% जाणीव आहे. म्हणून मी बोलतो भारतीय जनता पार्टीचंच महापौर पद.